नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? अर्थातच 23 नोव्हेंबर पासून सर्वांनाच पडलेला हा प्रश्न आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यामध्ये पाडली जाणार किंवा कोण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार. त्या अनुषंगानं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी महायुतीच्या प्रमुख नेत्यांची, मग एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील, त्यासोबतच प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांची एक बैठक जी आहे ती बैठक पार पडली होती. या बैठकीनंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण हे खरं तर ठरेल असं वाटत होतं. या 2.5 तास चाललेल्या बैठकीमध्ये काही अंशी मंत्रिपदाबाबतचा फॉर्म्युला निश्चित झालाय अशी माहिती मिळताना पाहायला मिळत होती. मग त्याच्यामध्ये गृह खातं असेल, महसूल खातं असेल आणि अर्थातच मुख्यमंत्री पद असेल, हे भारतीय जनता पक्षाकडे राहील. यासोबतच नगरविकास PWD खातं जे आहे ते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे राहील. तर अर्थ खातं असेल, महिला बालविकास खातं असेल, क्रीडा खातं असेल, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचं खातं असेल, तर ही प्रमुख खाती जी आहेत ती अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे राहतील. अजित पवार यांच्याकडेच उपमुख्यमंत्री पदाबरोबर अर्थमंत्री पद दिलं जाईल. यासोबतच पुणे जिल्ह्याचं पालकमंत्री पदही दिलं जाईल अशी माहिती जी आहे ती या बैठक झाल्यानंतर बाहेर येताना पाहायला मिळत होती. या बैठकीची इनसाइड स्टोरी बाहेर येताना पाहायला मिळत होती. त्यानंतर जर आपण पाहिलं तर दुसऱ्या दिवशी लगोलग मुंबईमध्ये महायुतीच्या नेत्यांची बैठक होईल असं सांगण्यात येत होतं. मात्र ही बैठक रद्द करून राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या सातारा जिल्ह्यातील दरे या त्यांच्या मूळ गावी गेल्याचं पाहायला मिळालं. दरे या गावामध्ये 2 दिवस एकनाथ शिंदे मुक्कामी राहिल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांची प्रकृती खालावली अशा बातम्या येताना पाहायला मिळालं होतं. त्यानंतर काल एकनाथ शिंदे पुन्हा आपल्या मूळ गावावरून परतलेले आहेत, ते ठाण्यामध्ये आल्याचं पाहायला मिळतंय. आणि एकनाथ शिंदेंनी काल जी दरे गावामध्ये पत्रकार परिषद घेतली होती, या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा एकनाथ शिंदेंनी असं सांगितलं की मोदी शहा जो मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. आणि म्हणजे जे एकनाथ शिंदेंनी ठाण्यातलं जे त्यांचं खासगी निवासस्थान आहे नंदनवन, या ठिकाणी जी पत्रकार परिषद घेतली होती, त्या पत्रकार परिषदेमध्ये जे सांगितलं त्याचाच पुनरुच्चार त्यांनी केल्याचं पाहायला मिळालं होतं. एकंदरीत जर आपण पाहिलं तर आज दिवसभरात जर आपण पाहिलं तर आज कदाचित भाजपाकडून केंद्रीय निरीक्षकांची नावं जी आहेत ती निश्चित केली जाऊ शकतात. महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री पदाच्या निवडीसाठी केंद्रातून निरीक्षक कोण येणार यांची नावं जी आहेत ती निश्चित केली जाऊ शकतात. भाजपाकडून जे आहे त्या आमदारांना आता निरोप पोहोचण्यास सुरुवात झालेली आहे की सर्व आमदारांनी जे आहे त्या आपापल्या मतदारसंघातून मुंबईमध्ये यावं. उद्याची किंवा जी पुढच्या 2 दिवसामध्ये बैठक होणार आहे, या बैठकीला या आमदारांनी उपस्थित राहावं, यासाठी ही बैठक जी आहे ती बोलवण्यात आलेली आहे. भाजपाचे जे प्रमुख आमदार मुंबईमध्ये येण्यास सुरुवात झाली आहे. यासोबतच सुधीर मुनगंटीवार मुंबईमध्ये आलेले आहेत, बंटी भांगडिया मुंबईमध्ये आलेले आहेत, किशोर जोरगेवार मुंबईमध्ये आल्याचं पाहायला मिळतंय. तर वरोरा भद्रावती मतदारसंघाचे जे करण देवताळे आहेत, जे आमदार या मतदारसंघात निवडून आलेले आहेत, ते देखील मुंबईला येताना पाहायला मिळत आहेत. आज दिवसभरात किंवा उद्या साधारणतः सकाळपर्यंत जे आहे ते सर्व आमदारांना मुंबईमध्ये पोहोचण्याचे आदेश जे आहेत ते भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडनं, भाजपाच्या श्रेष्ठींकडून देण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. आणि त्यानंतर आज भाजपाकडनं केंद्रीय निरीक्षकांची नावं निश्चित झाल्यानंतर साधारणतः उद्या भाजपाची गटनेता निवडीची बैठक होईल अशी माहिती मिळताना समोर येते. कारण की भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ज्याप्रमाणे ट्विटरच्या माध्यमातून, अर्थात आत्ताचं एक्स आणि पूर्वीच्या ट्विटरवरून जी माहिती दिलेली आहे त्यानुसार 5 डिसेंबरला सायंकाळी 5 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आझाद मैदानावर नव्या महायुती सरकारचा शपथविधी समारोह जो आहे तो संपन्न होईल. आणि या शपथविधी समारोहाला च्या दरम्यान त्या अनुषंगाने मंत्री कोण, मुख्यमंत्री कोण किंवा कोणाला कोणती खाती मिळणार या अनुषंगाने कदाचित आज महायुतीची देखील बैठक होऊ शकते. आणि पॅरलली केंद्रीय निरीक्षकांची नावं ठरल्यानंतर हे निरीक्षक देखील मुंबईमध्ये पोहोचू शकतात अशी माहिती जी आहे ती किंवा अशी शक्यता जी आहे ती वर्तवली जाते. एकंदरीतच जर आपण पाहिलं तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी मात्र आपल्याला आणखी 1 ते 2 दिवसांची वाट जी आहे ती पाहावी लागणार आहे. अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव बँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप,
17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, चौथा मजला, स्वोजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.